सुनीता विल्यम्स सुखरूप पृथ्वीवर परतल्या, पण त्यांच्यासोबतचे इतर 3 जण कोण होते? तर विल्यम्स यांच्यासोबत बुच विल्मोरही 9 महिने स्पेसमध्येच होते. ते नासाचे ॲस्ट्रॉनॉट, सोबतच US नेव्हीचे रिटायर कॅप्टन. याआधीही विल्मोर 2014 मध्ये झालेल्या एक्सपिडिशन 41 मिशनचे फ्लाईट इंजिनियर होते. नासाच्या वेगवेगळ्या मिशनमध्ये विल्मोर 464 दिवस स्पेसमध्ये राहिलेत. विल्यम्स आणि विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह दोघेही स्पेसमध्ये गेले. निक नासाचे ॲस्ट्रॉनॉट आणि US स्पेस फोर्सचे कर्नल, या रेस्क्यू मिशनचे ते कमांडर. ॲस्ट्रॉनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये एक्सपर्टीज असलेला निक यांनी याआधी एक्सपिडिशन 59 आणि 60 या दोन्ही मिशनमध्ये फ्लाईट इंजिनियर म्हणून काम केलंय. तर त्यांच्यासोबतचे अलेक्झांडर हे रशियाचे ॲस्ट्रॉनॉटला कॉस्मोनॉट म्हणतात. अलेक्झांडर याआधी रशियाच्या एरोस्पेस फोर्समध्ये लेफ्टनंट होते. 2015 मध्ये त्यांनी कॉस्मोनॉटची ट्रेनिंग घेतली आणि रशियन स्पेस एजन्सीचं कॉस्मोनॉट कॉर्प्स हे युनिट जॉईन केलं. त्यानंतर 2022 मध्ये झालेल्या एक्सपिडिशन 71 या मिशनमध्ये क्रू मेंबर म्हणून ते स्पेसमध्ये गेले होते. सुनीता विल्यम्स यांना परत आणण्यात निक आणि अलेक्झांडर या दोघांचाही मोठा रोल आहे.